मागाठाणे में विधायक प्रकाश सुरवे के कार्यालय पर भव्य ध्वजारोहण कार्यक्रम। मागाठाणे विधानसभा क्षेत्र में विधायक प्रकाश सुरवे के कार्यालय पर स्वतंत्रता दिवस के अवसर पर भव्य ध्वजारोहण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर मुंबई के उप महापौर संजय घाड़ी, विकास महंतो उर्फ मोदी डुप्लीकेट, सभी नगर सेवक, पदाधिकारी एवं बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान राष्ट्रीय ध्वज फहराकर राष्ट्रगान किया गया। वहीं एनसीसी के बच्चों ने अनुशासन और देशभक्ति की भावना के साथ शानदार परेड प्रस्तुत की, जिसे देखकर उपस्थित लोगों ने उनका उत्साहवर्धन किया। इस अवसर पर उपस्थित जनप्रतिनिधियों एवं कार्यकर्ताओं ने देश की एकता, अखंडता और विकास के प्रति अपनी प्रतिबद्धता व्यक्त की। पूरे कार्यक्रम में देशभक्ति का माहौल देखने को मिला और भारत माता के जयकारों से परिसर गूंज उठा। अभिषेक मिश्रा की रिपोर्ट। लक्ष लक्ष शुभेच्छा। मी आज माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सांगितलेलं आहे, एक पेड माँ के नाम, ही स्वच्छ मुंबई, सुंदर मागाठाणे, कचरामुक्त मागाठाणे हा नारा आम्ही आजपासून दिलेला आहे। आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून त्या कामाला लागणार आहेत। आज मला खूप आनंद आहे की प्रति मोदी आम्ही ज्यांना सांगतो उभे तसेच भाषण करणारे आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ते स्वतः उपस्थित राहिले, त्यांचं मला खूप आनंद आहे। त्यांनी शपथ खाल्लेली आहे ड्रग्स मुक्त करून टाकू मुंबईमध्ये, असे देवेंद्र भारती साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि ते पोलीस अधिकारी जिथे आले आहे। आणि मला खात्री आहे, मला डीसीपी साहेबांनी शब्द दिला आहे 2 महिन्याच्या आत मागाठाणे पूर्ण ड्रग्स मुक्त होणार आहे। तर तुम्ही सर्वच मागे आज तुमच्या भाषणाच्या माध्यमातून जयंतीला पण एक संदेश दिला आहे। जयंतीला चांगली विनंती करू इच्छितो, साहेबांनी सुद्धा चांगली विनंती केली इतरांचं परदेशात त्यांचं, कारण आजकाल एआयचा फार मोठा जमाना आलेला आहे। खोट्या मीम्स बनवणं हा प्रकार खूप चालू आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवता इन्फ्रास्ट्रक्चर भारतावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाने एक पेड माँ के नाम असं प्रत्येकाने एक झाड लावलं, मला वाटतं खात्री आहे की आपल्या याच्यामध्ये कोणी आजारी पडणार नाही, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल आणि तसं कचऱ्यासाठी सुद्धा त्यांनी पुढे येऊन स्वच्छ मागाठाणे, स्वच्छ मुंबई करावी। दादा, एक शेवटचा प्रश्न, ऑटो रिक्षा चालकासाठी जे मराठी भाषा शिकण्यासाठी फार मला आनंद आहे त्या गोष्टीचा, कारण माझ्या इथे आमच्या इकडे उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत मी काल नोंद घेतली 30,000 लोकांना आम्ही मराठी शिकवण्यात यशस्वी ठरलेलो आहे आणि हे सर्व उत्तर भारतीय आवडीने मराठी शिकतात, याचा फार मला आनंद आहे। आणि आता याच्या पुढे ते खरोखर महाराष्ट्राचे झाले असं मला वाटायला लागलेलं आहे, कारण त्यांचा सुद्धा मान सन्मान त्याप्रमाणेच होणार आहे आणि त्यांच्या त्या सर्टिफिकेट्स आहेत त्या मी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम आहे। तर प्रतापराव जाधव यांनी एक मोठा वक्तव्य केलेला आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, यावर तुम्ही तुमचं सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा असते की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, जेणेकरून त्या कार्यकर्त्याला आणखी ताकद मिळते। आमच्या लोकांनी जर इच्छा ठेवली तर गैर काय आहे, चुकीचं असं काय नाही। प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, प्रत्येक मुलाला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा कोणतरी मोठा व्हावा, असे कार्यकर्ते ते आमचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते सर्वांची माझी इच्छा आहे। मग देवेंद्र फडणवीस यांनी काय व्हावं? आपण अरे बाबा, इच्छा व्यक्त करणं आणि होणं हे मी ठरवणार, काय ते वरिष्ठ त्या मुलगाच नको तिकडे पाठी नका पडू बाबा। आता स्थानिक प्रभाग आहे, आम्ही नाश्ता घ्यायला गेलो इथे दरवर्षी या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाश दादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आज स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो। आजही तो साजरा केला जात आहे। आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आणि अभिमानाने हा साजरा केला जातो। त्यामुळे आपण पाहिलं असेल की मोठा जनसमुदाय इथे उपस्थित होता। आजच्या दिवशी आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, स्वातंत्र्य सेनानींना, ज्यांच्यामुळे आपल्याला हा स्वातंत्र्य मिळाले, त्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। आज आपण सर्वांनी त्या जवानांना आपण सलाम करूया की जे सीमेवरती उभे राहून तासनतास आपल्या सर्वांचे संरक्षण करतात। त्या पोलिसांचं आपण अभिनंदन करूया, त्यांचे आभार मानूया, त्यांना सलाम देऊया की त्यांच्यामुळे मुंबई शहर, महाराष्ट्रामधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अगदी अबाधित राहिलेली आहे आणि आनंद वाटतोय की 80 वर्ष झाल्याच्या नंतर भारत देश, आमचा हिंदुस्थान आज ह्या संपूर्ण जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने आगेकूच करतोय। सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती होते आहे
आपण IT विभाग म्हणाल, वायुदळ म्हणाल, आणखीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपला, खूप प्रमाणामध्ये आपल्या ह्या भारताने नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान आमच्या आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि म्हणून अशीच प्रगती भविष्य काळामध्ये देखील भारताची व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. की असं आहे की आता या 80व्या स्वतंत्र दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि मला माझं भाग्य आहे की आज प्रकाशदादांबरोबर मला तिथे व्यासपीठावर बसता आलं आणि लोकांबरोबर संवाद साधता आला. परंतु प्रकाशदादा काय ऐकून माहिती होतं, आमची एकदा दोनदा अशी वरचीवर भेट झाली होती, पण इथे आल्यानंतर त्यांच्यावरची जनता ज्या पद्धतीने प्रेम करत आहे त्याच्यानंतर तर मी अतिशय थोडासा एक्साईट झालो आणि म्हणून त्यांच्यावरती 4 शब्द बोललो. कमालीचे कार्यसम्राट आहे, तर प्रामाणिकपणे काम करतायत. त्यांनी असं पद्धतीने काम करायला हवं. त्यांनी आता जे काही बाईट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं स्वच्छता अभियान हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. काय असतं, आपण आपल्या घरामध्ये कचरा बघतोय का नाही, आपण आपल्या घरात कचरा टाकतोय का नाही, मग आपल्या या हिंदुस्थानला आपण आपलं घर समजायला हवं. आजही काही लोक कचरा टाकतायत. काल मी स्वच्छता अभियान केलं, जूला जाऊन खूप कचरा त्या बीचवर आलेला होता. ते अभियान आम्ही त्याच्यात भाग घेतला होता, पण ते सगळं बघून वाईट वाटतं का, तर आपण स्टिक नाही आहोत. आपण जे कचरा आणि माझं दादांना सांगणं असं आहे की प्लॅस्टिकवर बॅन आणलं पाहिजे. त्याच्यामुळे आज जे घराघरात पाणी जातं खूप येतं, याचं कारण असं आहे की प्लॅस्टिकवर ते बॅन झालं पाहिजे. गेल्या वेळेला तो प्रयत्न झाला, त्याला यश मिळालं नाही. आपण कुठेतरी पुढाकार घ्या आणि आपल्या जे आहे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जे बोलतात ते करतात, तर त्यांनी पुढाकार घेऊन पहिलं ते काम करायला पाहिजे असं मला वाटतं. एवढंच या निमित्ताने मी